काका मोदक 3, आज मी भी 3, बहुत ना इंसाफी है, आके इंसाफ कर दो। हाँ खा 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 लवकर लवकर संपूर्ण का मिठाचा नाहीये. नाही नाही बाबा, मीठ असतं तर लकी असतं. तुम्हा दोघींपैकी कोणाचा तरी असणार आहे तो. कमान जुई, कौन वहिनी कमान आई, कमान गोड निघाला. हरट आहे. जुईताई, लकी विनरनी असा अर्धवट नसतो ठेवायचा, तो पूर्ण खावा लागेल तुम्हाला. पटकन एवढे द्या खातो. सगळा खाल्लास. लवकर हात पाण्याखाली धर आणि आतमध्ये जाऊन मंत्र म्हण बाई, नाही तर काही खरं नाही. चालू कर. हे काय कैलासजी लाजली. ही अशी लाजून आत गेले. लकी विनर नाही का ती? म्हणून सगळे आता डोक्यावर बसवतील त्या जुईला. एक लकी मोदक काय मिळाला, मिस युनिव्हर्स झाल्यासारखं कौतुक करतात तिचं. जुई, आजचा दिवस खूप लकी निघाला ना तुझ्यासाठी. सगळेच पोवाडे गात आहेत तुझे. अच्छा, म्हणजे आता माझ्याशी बोलणार पण नाहीयेस का जुई? हॅलो एव्हरीवन, हॅलो लेडीज, प्लीज 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 इथे लक्ष द्या. काय आहे, आपण बऱ्याच दिवसांनी सगळे असे एकत्र जमलोय ना, काहीतरी इंटरेस्टिंग करूया. गेम वगैरे खेळूया ना एखादा. काय खेळायचं दादा? माझ्याकडे एक आयडिया पण सगळ्यांनी त्यासाठी इकडे या. आई 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 चल ना प्लीज प्लीज. मस्त गेम खेळू आपण. संध्या तू इथे बस. चालते. आणि सगळ्यांनी सर्कल करा मागे. बस आता. काय झालं? माझ्या तोंडाला काही लागलंय का? मी आज जरा जास्त डेंजर दिसतेय का? दादा! रोज
लागलंय. नाग रे, नाग आलाय परत आपल्या घरात. अरे नाग आलाय, नाग आलाय परत. अरे नाग, अरे थांबा. मी ना आज याला पकडूनच राहणार. थांबा. जाऊ दे ना, काही करणार नाही तो. नाही नाही, तुम्हाला माहित नाही, आता रोजचं झालं. कधी येतो कधी जातो, स्वतःचं घर घ्यायचं, रोजचं घ्यायचं. मी आज याचं टेन्शन मिटवूनच ठेवतो आज. वा वा उद्या वा, कमाल, ग्रेट. पण कसं आता म्हणजे त्याला आपल्याला पकडायचं ना, म्हणजे इन शॉर्ट त्याला सटकू नाही द्यायचंय. हे बघा, खिडक्या बंद आहेत, पटकन कोणीतरी लावून दरवाजा बंद करा. तिकडे सांग काय. ए बोल ना काय ते एकदाच. उद्या मी पुस्तक काय तू, माझं नाव उदय, नावाने हाक मारला. सॉरी सांभाळून. हा ते फक्त दरवाजा लावून येतो. हा दाराचाच तर आधार होता. आता दार पण बंद झालं तर मी बाहेर कशी जाणार? हे बघा, अरे यार, ऐका माझ्या डोक्यात ना एक भन्नाट आयडिया आली आहे. हे उदय अशा अवस्थेत सुद्धा तुझ्या डोक्यात भन्नाट आयडिया येतात म्हणजे कमाल आहे हा एकदम. अहो बाबा, त्याचं ऐकून तरी घ्या. ऐका, तुम्हाला बासरी वाजवायची होती ना, हो वाजवा. मग तू प्लॅन सांग रे. हा तेच सांगतोय, बासरी वाजवा. अरे तू ते नंतर बघू, तू प्लॅन सांग रे. काका तोच प्लॅन आहे, तुम्ही बासरी वाजवा ना. आता हा नाही वाजणार ती. काका नाही वाजवावी लागेल. धरपकडने सांगितलं होतं. ऐका माझं, हे बघा, जर त्या नागाला पकडायचं असेल ना, तर आपल्याला त्याला आधी वाजवण्यात ना गुंगावून ठेवायला पाहिजे. कळलं का तुम्हाला? तर तसंच करावं लागेल ना. हा काका, जा आणि पटकन बासरी घेऊन या. हा काका पटकन. हा तिकडे काय. ए दादा यार, तू काय फुसफुस करतोय? उदय नाव आहे माझं. सॉरी परत सांभाळून. एक मिनिट थांब फक्त. थांब, पुढे नको येऊ. थांब तिकडे थांब. काका 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 ठीक आहे. आता याच्या अंगावर टाकायला काहीतरी काय. शॉल एक मिनिट वहिनी, तुला माझी शॉल सापडली. काका तर बासरी दिली ना वाजवायला, आणि शॉल काय तुम्ही तुमच्या संगीतावर कमवाल ना. त्यात कमविलेस रे मी. हजारो शाली कमवीन, जा घेऊन जा. बाबा, ही मस्करीची वेळ नाहीये. ही बासरी डोक्यात वाजवी ना मी आता तुझ्या. नाही ती अशी वाजवायची काका, त्याला मंत्रमुग्ध करायचं आपल्याला. वाटेल का रे. का बसलास? बासरी थांबा लवकर. लवकर. हे काय चांगले सूर जुळले होते. मी इथं कसं आलो? काका अरे हे थांब ना. ओ काका, तुम्ही का बासरी घेतली? वाजवू द्यायचं ना. नाही, बासरी वाजवल्यामुळे एक प्रॉब्लेम होऊ शकतो. काय? आता हा एक आहे, बासरी वाजवल्यामुळे गँग येऊ शकते त्याची, आणि त्याची गँग आल्यानंतर तुम्ही सगळे गँगरून जाल. गडबड होईल तुमची. हो, हे बरोबर आहे. एक नाग दिसलाय तर एवढे सगळे घाबरलात तुम्ही. म्हणजे ऑफकोर्स आम्ही सुद्धा घाबरलोय, हो की नाही का? मग काहीही करून मला इथून बाहेर पडायलाच हवं. सगळे दरवाजे बंद झाले की फक्त एकच मार्ग उरतो, पप्पा. आता तोच वाचवेल मला. त्याच्याच पायाशी जायला हवं. इकडे थांबा, हलू नका. जवळ नाही. एक या सगळे
बाप्पा वाचव रे मला, कर काहीतरी. 1 2 त्या नागाला काही करायचं नाही अजिबात. मावशी का? अरे देवाच्या पायाशी आहे तो. स्वतःच्या सुनेला नमस्कार करताय आई तुम्ही, आणि तुम्ही सगळे सुद्धा देवाच्या पायाशी त्याला काही करायचं नाही. काय हा देवाचा नाग आहे? मी काय म्हणतोय की त्याला इथे कोंडून ठेवण्यापेक्षा त्याला बाहेर जाऊ द्यावं. काय हो बहिणी? कुणीतरी दार उघडा. मी उघडतो. मी ते अहो उघडायचंय. उदय दार उघड. सारखं काय मी अरे जा जा. हे चकचक कर ना यार प्लीज, मला नावाने हाक मारा. सांभाळून. थांबवूनच. आज खूप मोठ्या संकटातून वाचलेस बाळा. आम्ही खूप टेन्शन मध्ये आलो होतो ग. आई इच्छाधारी आयुष्याचे फायदे आहेतच ग, पण कधी कधी ना खूप प्रॉब्लेम होतो हे सगळं सांभाळताना. सोपं नाहीये माणसाच्या रूपात जगणं. आणि आज तर उदयने मला जवळपास पकडलंच होतं. नाही, या सगळ्यावरती ना काहीतरी कायमचा उपाय करायला हवा. पण मग आता काय करता येईल? आपण तर हुकलेलो आहोत ग. आपल्यासाठी काहीही उपाय नाही. पण जुई सारख्या इच्छाधारी नागिणीसाठी एक मार्ग आहे. जुई बाळा, हे काम तू अतिशय उत्तम केलंयस बघ. बाबा, बाप्पाचं विसर्जन घरीच झाल्यानंतर ही जी माती उरते ना, त्यात आपण छान रोपटे लावू शकतो हे मला यावर्षी सुचलं. खरंच बेस्ट आयडिया आहे ना. ऍक्च्युली ना सगळ्यांनी हे असंच करायला हवं, म्हणजे पर्यावरणाचंही नुकसान होणार नाही. काय प्राजक्ता? हो, ह्या मातीत वाढणारं हे रोपटं म्हणजे बाप्पांचा ह्या घरावर असलेला अखंड आशीर्वाद आहे असं समजूया. गजानना, सुख आणि समाधान ह्या घरात सदैव नांदू दे. नाही, सुख आणि समाधान नांदायला हवं हे ठीक आहे, पण तो नाग नको ह्या घरात सेटल व्हायला. हो, तो जर इथे नांदायला लागला तर प्रॉब्लेम होईल. अहो साहेब, तो साधा सुद्धा नाग नव्हता. तो देवाच्या पाया पडून गेला म्हणजे तो नक्कीच देवाचा लई मोठा भक्त असणार. आणि असे नाग जिथं असतात ना, तिथं गुप्तधन असतं. अगं ते गुप्तधन जाऊ दे, पण तो नाग इकडनं जायला हवा. हे जुई, सांग तुझ्या नवऱ्याला, डोंट वरी, घरात कायमचं नाग दिसणं बंद होण्यासाठी तू जाणार आहेस ना तुझ्या बाबाला भेटायला. आ? जुई, अगं झाड लावतेस ना, हा? माती टाक. लक्ष कुठे आहे तुझं? आई अगं, तुला कळत कसं नाही, माझ्या इच्छाधारी असण्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होत आहेत घरी. पण आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन आहे का बाळा? ऑप्शन आहे अमृता. कैलास, तू तर बोलूच नकोस हा. आई, माझं ऐकून तरी घे ग. बोल,
हे बघ, या सगळ्यामुळे आलापाणी माझ्यात वेगळी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होईल अशी भीती वाटते ग मला, आणि मला ती होऊ द्यायची नाहीये. त्यासाठी ना मी वाटेल ते करायला तयार आहे. तुला वाटते तेवढी ती सोपी गोष्ट नाहीये, त्यात खूप मोठी रिस्क आहे. असू दे. अगं तुला त्रास होईल बाळा. मग आता होत नाहीये का त्रास? अमृता, तिचं म्हणणं बरोबर आहे. सांगून टाकतो तिला. हे बघ, कैलास थांब, उगाच घाई करू नकोस. तू बाबाला मला काही सांगायलाच देणार नाहीयेस का? नाही. आणि हे तुझं फायनल आहे. हो. ठीक आहे. काय ग, लागलं का? बस बस इकडे. काय झालं बाळा? दुखतंय? आई, बाबा, मला काहीही झालेलं नाहीये. अरे, हे असंच आहे सगळं. जर मला काही झालंच तर तुम्ही आहात ना सावरून घ्यायला, पण काही होईल या भीतीने सोल्युशनच काढायचं नाही का ग? अमृता, तिचं हे म्हणणं मला पटतंय. तू तुझा हा हट्ट सोड, नाहीतर आपल्या पोरीचंच नुकसान होईल ग. प्लीज आमचं ऐक. आई, प्लीज. ठीक आहे, तू सांग तिला, पण माझी एक कंडिशन आहे. ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल की जुईला धोका आहे त्या क्षणी आपण थांबायचं. चालेल तुम्हाला? तुझ्या सगळ्या कंडिशन तुझ्या मनात येण्याच्या आधीच मी मान्य केलेल्या असतात. बाबा सांग ना लवकर. सांगतो, पण त्याआधी तुला आपल्या कुळाची पूर्ण गोष्ट ऐकावी लागेल. काय? कुठली गोष्ट? गोष्ट तशी जुनीच, 5 जन्माआधीची लव्ह स्टोरी. 32 शिराळ्याची. आपले तर ग्रेट ग्रँडफादर नागोबा आणि द हायनेस नागिनाची दोघांचं होतं प्रेम, पण त्यांचा झाला हेम, कारण शिकाऱ्याचा होता परफेक्ट नेम. आजोबा गेले देवा घरी आणि आजीनं गाठली देवळाची पायरी. माणसांचं देव ऐकतो, पण इथे ऐकणारे होते दोघे, एक देव आणि दुसरा देवाचा नाग. शिकाऱ्याच्या बापाचा भरलाय धडा, त्याला शिकवीन धडा, संपवेन त्याचं आयुष्य, बनव मला मनुष्य. आजीची प्रार्थना होती भारी, म्हणून ती झाली इच्छाधारी. नागिणीनं केलं फिस, म्हणून वय ठरलं 21. आणि आता नागिणाजी काढू लागली माग त्या बदल्याचा. प्रत्येक घर, घराचा कोपरा, कधी गावातला पार तर कधी बुधवारचा बाजार. जरी थकली होती आजी तरी बदल्याचा थांबला नव्हता वणवा. त्यानंतर प्रत्येक पिढी होत गेली 21व्या वर्षी नागार्जुन नगीना, नागनाथ नशिला, योगीराज नर्गीस, आणि मग तुझे आजोबाची नागेश नगीशा, आणि त्यानंतर आता आम्ही अमृता कैलास. तर त्या शिकाऱ्याचा बदला घेण्यासाठी आपले पूर्वज आपलं गाव सोडून ह्या शहरात आले. इथे मनुष्य रूपात राहताना इतर माणसांसोबतचं जगणं सोपं व्हावं यासाठी त्यांनी शुभ्रमणी आणि त्याची शक्ती प्रसन्न करून घेतली. ही कसली शक्ती बाबा? आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याची शक्ती. किती मोठ्या संकटातून आपले पूर्वज स्वतःची सुटका करून घ्यायचे ते ह्या शक्तीमुळे. आणि ही शक्ती तुझ्याही कामी येईल. मी म्हणत होतो ते हेच ऑप्शन. हे बाबा मला सांग ना, ही शक्ती कशी मिळवता येईल? मला मला काय करावं लागेल? तो शुभ्रमणी शोधावा लागेल. तो मणी हातात ठेवून तू मनात जे काही मागशील ते तुला मिळेल. पण तो शुभ्रमणी कुठे मिळेल? आहे एक जागा आहे,